श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी म्हणतात जगावे ते पूर्ण इच्छाशक्तीने, पूर्ण आनंदाने, कधीही कोणाला त्रास न देता. आपले कामे आपण स्वतः करता, इतरांना कुठल्याही गोष्टीबद्दल वाईट न बोलता, इतरांबद्दल वाईट न चिंतता, सर्व काही चांगलं होईल या गोष्टीवरती विश्वास ठेवून. ज्या माणसांना नात्यांची तळ फक्त तहान लागल्यावर आठवते, त्या लोकांना कधी पाणी पाजू नका, कारण रिकामं तळ भरणाऱ्याला मदत करतं. आणि जे गोष्ट तुम्ही विचार करता ते कधीही होऊ शकत नाही. रिकामं तळ कधीच भरणाऱ्या तळाला मदत करू शकत नाही. आणि आयुष्यात आपला व्यक्ती फक्त कामापुरती आपली आठवण काढत असेल तर ते तुमच्या अडचणीत कधीही तुमची साथ ही देणार नाही. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या आयुष्याला हा संदेश एक वेगळी दिशा आणि मार्ग देऊ शकतो. हा संदेश आज तुमच्यासाठी खूप प्रभावी आणि चमत्कारी ठरणार आहे. त्यामुळे या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या आयुष्यात ज्या प्रत्येक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अशक्य वाटतात, त्यासुद्धा आज हा संदेश ऐकल्यानंतर शक्य व्हायला लागतील. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की वाईट काळ हा किती लवकर जाऊ शकतो. आयुष्यात अपार संकटे असतील तर संकटांचा सामना करायला शिका, कारण पुढे जाण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग तोच आहे. स्वामी म्हणतात मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम देत असणार. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. कारण प्रत्येक वेळेला, प्रत्येक अडचणीमध्ये फक्त स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. आयुष्यात अडचणी आहेत अपार, त्यात स्वामी दाखवतील तुम्हाला मार्ग. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. हा संदेश येत्या 12 मिनिटापर्यंत ऐका आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. स्वामी सांगतात आज या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून हा संदेश 12 मिनिटापर्यंत ऐकाल तर तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतील. अशा गोष्टी ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहे, पण तसं नसतं. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना करणारा व्यक्ती हा पुढे जाऊ शकतो. जो संकटांना घाबरतो तो नेहमी मागे राहतो. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. संकटे अपार येतील, पण त्या अपार संकटांचा सामना जो व्यक्ती करू शकेल तोच नक्की पुढे जाईल. स्वामी नेहमी बोलतात काळजी करणे थांबवा. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शनही नक्की करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि पुढे प्रयत्न करत राहा. स्वामी नेहमी सांगतात मी त्यांची साथ आयुष्यभर देत आहे. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात आणि सतत आपले प्रयत्न करत राहतात. त्यामुळे सततचे प्रयत्न करा आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही जेव्हा स्वामी समर्थ आपली साथ द्यायला असतात. स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमच्या सोबत असणार आहे. विश्वास ठेवून तर बघा. येत्या काही काळात तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज जे संकटे आहेत आयुष्यात ते सुद्धा कायमचे दूर होतील. स्वामी सांगतात विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्याच्याबद्दल विचार करताय ती गोष्ट सुद्धा नक्की तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी जिद्द फक्त आपल्यात हवी.
आपला जर संकटांवरती विश्वास असेल आणि आपल्या मनात जर संकटाविषयी जिद्द असेल की आपण त्याचा सामना करून पुढे जाऊ, तर नक्की आपण त्यांचा सामना करून खूप पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, काळजी करण्याची गरज नाही, कारण येत्या काही काळात तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. ज्या गोष्टीचा कधी तुम्ही विचारही केला नसेल ते आता तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आज ती गोष्ट चांगली होईल ज्याबद्दल तुम्ही अपार विचार करता. विश्वास ठेवा, येत्या काही काळात सर्व काही चांगलं होत आहे. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य नसाल तर तुम्ही इतरांकडून काहीही अपेक्षा करू शकणार नाही. महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा काहीही चांगलं करू शकत नाही. कुणाच्या नादात किंवा कुणाच्या वादात पडण्यापेक्षा एखादी चांगली सवय स्वतःला लावून घ्या. आयुष्यात प्रगतीचा मार्ग मिळेल. प्रत्येक वेळेला अडचणी येतात, त्या अडचणींचा सामना करा. योग्य दिशेला जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देत आहे जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. संकटे कितीही असू द्या, प्रत्येक वेळेला मार्ग तुम्हाला नक्की मिळतो. आपल्या अपार संकटात फक्त स्वामी आपली साथ देतील आणि स्वामी कायम आपली मदत करतील. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवून प्रयत्न करा. संकटे आहेत भरपूर आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका, कारण तेच आपल्याला पुढे नेतील आणि कायम आपल्याला मदत करत असतील. आपल्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी आपली साथ कायम देत आहेत आणि स्वामी कायम आपली मदत हे करत आहेत. स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक नाम आपल्या मनाप्रमाणे होईल. आपण जेव्हा स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा अशक्य असं काहीही नसते. प्रत्येक गोष्ट ही शक्य असते. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी स्वतः देतोय आणि कायम तुम्हाला मदतसुद्धा मी स्वतः करतोय. फक्त तुम्ही विश्वास ठेवून योग्य दिशेला प्रयत्न करा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये यश देण्याचे काम स्वामी तुम्हाला नक्की करतात. आता स्वामींना दुर्लक्ष न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. काही लोक आहेत जे स्वामी नामावर विश्वास ठेवण्यास सुद्धा विश्वास ठेवत नाहीत, पण काही लोक आहेत जे स्वामी नामावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. या जगात लोक तुम्हाला काय बोलतील किंवा काय बोलत आहेत याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे प्रयत्न कसे करत आहात याकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं गोष्टी मनाप्रमाणे हव्या, त्यासाठी मेहनतसुद्धा आपली आपल्या मनाप्रमाणे हवी. हे मात्र नक्की. संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. हे गोष्ट कायम स्मरणात ठेवा, कारण ती तुम्हाला पुढे जाण्यास कायम मदत करते. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात. म्हणून राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे, जेणेकरून काही गैरसमज उरणार नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर नक्की तुम्ही जाऊ शकता. प्रगतीचा मार्ग हा खूप सोपा आहे आणि प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत. स्वामी बोलतात, माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमची साथ कायम देतो आणि कायम तुम्हाला मदत करत आहे. आज जर स्वामी नामावर विश्वास असेल तर डोळे बंद करून विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही चांगलं होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात मी कायम तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. आज जे सच्चा स्वामी भक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल, त्याचे प्रत्येक सर्व संकटे त्याच्या आयुष्यातूनही नक्की दूर होतील. संकटे आयुष्यात आहेत तर त्यांचा सामना करायला शिका. संकटांना घाबरणारे कधी पुढे जाऊ शकत नाहीत आणि जे संकटांचा सामना करणार नाही ते कायम आयुष्यात मागे राहतात. स्वामी नेहमी सांगतात, पण आता तुम्ही काहीही करता तरी तुम्हाला त्यात यश जर मिळत नसेल तर एक सोपा उपाय आहे, ते तुम्ही नक्की करून बघा.
ज्या गोष्टीत तुम्हाला यश मिळत नाही त्या गोष्टी करणे थांबवू नका, त्याला करण्याची पद्धत बदला. प्रत्येक वेळेला सर्व काही प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर आपल्या मनात अशक्य आणि सुख दुःख याबद्दल भावना उरल्याच नसत्या. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने असायला हवी. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, तुम्हाला साथ देणारे फक्त स्वामी आणि प्रत्येक वेळेला मदत करणारे देखील स्वामीच आहेत. प्रत्येक संकटात मदत करतात आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. ज्याचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि जो स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो त्याला कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची सुद्धा गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आज हा संदेश तुमच्यासाठी आहे. या संदेशाला जो स्वामी भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात त्याला चांगला परिणाम आणि स्वभाव ऐकायला मिळेल. एक गोष्ट आयुष्यात आठवून ठेवा, प्रत्येकाला वाटतं की स्वामी आपली साथ देत नाहीत, पण असं नसतं. स्वामी तर आपली कायम मदत करतात. तुम्ही विश्वास ठेवून हा संदेश तर ऐकून बघा. स्वामी बोलतात, माझ्यावरती विश्वास असणाऱ्याला मदत तर मी कायम करतोय. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे ते महत्त्वाचे असते, हे तुम्हाला कळायला हवे. शब्द देणारे आयुष्यभर सोबती असतीलच असं नाही आणि कधीकधी खूप साथ देणारे माणसंही असतील असं नाही. तुम्हाला एकट्याला पुढे जायचं आहे, एकट्याला लढायचं आहे आणि एकट्याला आयुष्यात यशस्वीसुद्धा व्हायचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कायम तुमची मदत मी कायम करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देत आहे. आयुष्यात संकटे अपार येऊ द्या, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देणार आहे. आपला त्या स्वामी समर्थ महाराजांवरती जर विश्वास असेल तर आपल्याला पर्यायी काळजी करण्याची गरज नाही. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. जीवनातील आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबळाची चाचणी द्या. यश मिळण्यासाठी तुमचा आत्मविश्वास उधार घ्या. प्रत्येक गोष्टीला तुम्ही काळजी करून दूर करू शकता असं नाही. काही गोष्टीची काळजी करणे बंद केले की दूर होऊ शकते. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करते. स्वामी सांगतात, यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहा, कारण शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे व्हाव्यात आणि ते व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. फक्त तुमचा विश्वास ठेवा. स्वामी कायम तुम्हाला मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुम्हाला साथ देतोय आणि कायम देत असणार आहे. फक्त तुमचा विश्वास ठेवा. आता येत्या काही काळात जे लोक स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवतील त्यांना प्रत्येक वेळेला चांगली गोष्ट मिळणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत तर संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक वेळेला मदत करतात. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी प्रत्येक वेळेला आपण करू शकतो असे नाही. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल प्रत्येक वेळेला विश्वास असतो ते प्रत्येक वेळेला नक्की चांगल्या गोष्टी करू शकतात. आता आपला स्वामीवरती विश्वास असल्यावर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपली प्रत्येक वेळेला साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर ते आपली मदत कायम करतात. आपला त्याला नक्की एक गोष्ट पाहिजे, फक्त स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास पाहिजे. स्वामी बोलतात, जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतील आणि स्वामी नामाचा जप करतील त्याला कधीच कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आता येत्या काही काळात गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटे येतात. प्रत्येक त्या संकटांचा सामना करून पुढे जातो. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात मी तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत सुद्धा असतात. स्वामी सांगतात, काळजी न करता स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आपल्या अपार संकटांना स्वामीच तुमची साथ देताना दिसतात आणि स्वामी सांगतात, काळजी न करता विश्वास जर तुम्ही ठेवाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करणार आहे. येत्या काही काळात स्वामी तुम्हाला मार्गदर्शित करत असतात. स्वामी नेहमी सांगतात,
प्रत्येक वेळेला जो माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याला मार्गदर्शन मी स्वतः करेल. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न करत राहा. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना स्वामी योग्य मार्गदर्शनही नक्की करतील आणि स्वामी प्रत्येक वेळेला त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरितसुद्धा करतात. त्यामुळे आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असणे खूप गरजेचे आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणाला तुम्हाला मदत हे नक्की मिळते. त्यामुळे सदैव स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायला शिका. ज्याने स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवला त्याला कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्याचा विश्वास असणे गरजेचे आहे आणि स्वामी त्याची साथ कायम देत असतात हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची जर स्वामींवर विश्वास असेल तर साथ स्वामी नक्की देतील. स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक प्रयत्नांना कायम तुम्हाला मदत स्वामी करतील आणि स्वामी मार्गदर्शनसुद्धा दाखवतील. ज्याचा स्वामी नामावर विश्वास असेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. येत्या काही काळात तुमच्या जीवनात एक चांगली गोष्ट घडणार आहे. ती तुम्हाला फार आनंदित करून टाकेल. फक्त विश्वास तर ठेवून बघा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज न उद्या जे गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत त्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आज ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. जे गोष्टी संकट म्हणून तुमच्या आयुष्यात येतात ते आता कायम दूर होतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मदत नक्की करतील. आपला त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण ते स्वामी आपली साथ सदैव देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदतसुद्धा करत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम देत आहेत. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण ते प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करतोय आणि कायम तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मीच करणार आहे. त्यामुळे फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या ज्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. नक्की त्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात ज्याबद्दल तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल. कधी कधी तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करत नाहीत, पण तसं नसतं. स्वामी तर प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच करतात. फक्त तुमचा त्याच्यावरती विश्वास असणे गरजेचं आहे. काही लोक म्हणतात स्वामी माझी साथ देत नाही, तर याचा अर्थ असा नाही की स्वामी तुम्हाला मदत करत नाहीत. स्वामी तुमची प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमचे मार्गदर्शनसुद्धा करतात. फक्त तुमचा त्यांच्यावरती ठामपणे विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर मदत हे 100% ते करत असतात. स्वामी कधीच आपल्या भक्तांना नाराज किंवा दुःखी करत नाही. आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्यासाठी उमेद आली पाहिजे. लोक रंग दाखवतात, आपण काळजी नाही करायची. लोक काहीही करू, आपण फक्त आपलं काम करायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा फक्त सामना करायचा. शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. पण जर त्याचे रूपांतर बर्फात झाले तर सर्व काही मोठे मोठे डोंगरसुद्धा ढाळू शकते. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही करता येते. फक्त आपला विश्वास अतूट असायला हवा. आपल्याला त्या गोष्टी नक्की मिळायला लागतात ज्या गोष्टीबद्दल आपण चांगल्या प्रकारे विचार करू. आपला जर विश्वास असेल तर गोष्टी आपल्याही मनाप्रमाणे होतील. आपली श्रद्धा आणि विश्वासही योग्य ठिकाणी असणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, मी ज्यांची साथ देतो त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. तुम्हाला प्रत्येक वळणावर ते मदत करताना दिसतील. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला साथ देत असतात आणि कायम देतील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जो सच्चा स्वामी भक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो त्याला कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आधार आणि उधार या दोन्हीमध्ये धार आहे जी गरज संपवल्यावर देण्याचं काम करते. आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की तो व्यक्ती माझ्याशी असा का बोलला किंवा तो असा का नाही बोलला. आपल्याला जे व्यक्ती चांगला बोलेल नेहमी त्याच्यासोबत राहायचे असे नाही. आयुष्यात कडू बोलणारे, वाईट बोलणारे व्यक्ती असणे सुद्धा गरजेचे आहे, कारण त्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा काही येत नाही. आयुष्य जर चांगले जगायचे असेल तर आपले मार्ग हे चांगले ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहेत, पण तसं नाही. संकटे हे नक्की प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.
त्यांचा सामना करणाराच पुढे जातो आणि त्यांना स्वामी कायम मदत करतात. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही होत असेल, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू, उद्या आपल्याबद्दलही कुठेतरी तसंच वाईट बोललं जातं, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा कमी होतं. जर स्वतःवर विश्वास असेल तर चांगल्या गोष्टी शक्य होतात. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःच्या कष्टाला कधी नावं ठेवू नका. तुम्ही जर कष्ट करत असाल तर त्या कष्टावरती विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करताय ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली असती तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळाली असती. स्वामी सांगतात, तुमचे कष्ट तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. त्या कष्टांचा सामना करायला शिका. प्रत्येक वेळेला गोष्टी जर मनाप्रमाणे झाल्या असत्या तर संकट नावाची गोष्ट आयुष्यात कधी उरली नसती. प्रत्येक संकटामध्ये स्वामी मार्गदर्शन करत आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. खूप कमी लोक आपल्या सुखदुःखात आपल्याला सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला वाईट अनुभव देऊन जातात. जर आपल्याच गोष्टीत चांगला विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ देतोय जे माझ्यावरती विश्वास ठेवतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. झाकलेल्या मुठीतून वाळूचे कण निसटत असतात, ते पण हळूहळू. आयुष्यही तसंच असतं, हळूहळू निघून जातं आणि एक दिवस पूर्णपणे संपून जातं. आपल्याला कळतसुद्धा नाही की केव्हा हे आयुष्य आपल्या हातातून पूर्णपणे निघून जातं. आपण ज्याबद्दल विचार करतो ती प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल का? आपण ज्याबद्दल खूप अपेक्षा ठेवतो ती गोष्ट आपल्याला झाल्यानंतर मनाप्रमाणे आवडेल का? आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की तो मला धोका देईल का, की तो माझा विश्वासघात करेल का? पण आपण कोणाचा विश्वासघात करू का? हे गोष्टी आधी स्वतःला विचारा. स्वामी सांगतात, चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे, इथं तुम्ही संघर्षाला घाबराल तर कायम तुम्ही मागे जाल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामींनी मदत केली. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. आयुष्यात अपार संकट येऊ द्या, तर संकटातून स्वामीच तुम्हाला नक्की मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की साथ देतात आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा स्वामी करतात. ज्यांनी स्वामी नामावरती विश्वास ठेवलाय, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतील या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे आणि कायम देणार आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथसुद्धा देत आहे आणि प्रत्येक वेळेला मदतसुद्धा तुम्हाला मी करणार आहे. कायम तुम्हाला मी नक्की साथ देणार आहे. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच फक्त गरजेचे आहे. ज्याचा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी साथ मी कायम देत आहे. लक्षात ठेवा, आपली ज्यांनी साथ दिली ते कायम आपल्यासोबत असतात आणि प्रत्येक वेळेला आपली मदतसुद्धा करत असतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. स्वामी सांगतात, गोष्टी मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. आज न उद्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा मिळतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आज ज्याने स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवला, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे आणि कायम तुम्हाला साथसुद्धा मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देणार. आज ज्या गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत त्या नक्की होतात. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आपल्याला आयुष्यात जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तेव्हा आपण जेवतो, तसेच आपल्या आयुष्यात आपल्याला स्वामी नाम घेण्याची भूक ही लागलीच पाहिजे. स्वामी आपली साथ देतात त्या गोष्टीवरती विश्वास तर प्रत्येकाचा आहे, पण स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळेला मदत केली ही गोष्टसुद्धा मनात बसलीच पाहिजे. आपल्या संकटांचा सामना करताना जिद्द हे आपल्यात असलीच पाहिजे, कारण ते जिद्दी आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कामी येते. जिद्द आणि चिकाटी असणेसुद्धा फार गरजेचे आहे.
आयुष्यात प्रत्येक वेळेला लोक आपली साथच देतील असे नाही, काही वेळेला आपल्याला मागे ओढण्यासाठी सुद्धा येतात. आयुष्य हे खूप सुंदर आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःला नेहमी दुःख देणे थांबवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करणे सुरू करा. स्वामी सांगतात, सततचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेतात आणि तेच तुम्हाला यशस्वी ठरवतात. आयुष्यात असे लोक जळाचे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळ येईल तेव्हा तुमचा आरसा बनतील. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, जे तुम्हाला प्रत्येक वेळेला संकटात अडकवण्यासाठी तत्पर असतील. संकटातून बाहेर काढणारे मित्र लोक हवे, जे लोक स्वतः संकटात तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतील असे नको. आपण आपला प्रयत्न करायला हवा. आपल्या प्रयत्नाने सर्व गोष्टी नक्की मिळतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो. या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका. स्वप्नात असे अथवा सत्यात असे, डोळे लवकर उघडले की सर्व काही चांगलं असतं. माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय ते काही समजत नाही. माणसाकडे पर्याय हे लिमिटेड असले तर प्रत्येक त्याला लवकरात लवकर समजतं की काय करणे बरोबर आणि काय करणे चुकीचे आहे. आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकटे खरेच घाबरण्यासारखे आहेत का हे बघितणं महत्त्वाचं असतं. आपण ज्याबद्दल एवढा विचार करतो त्या गोष्टीबद्दल एवढा विचार करणे गरजेचे आहे का हे माहिती करणं सुद्धा गरजेचं असतं. खूप पैसे कमवणे, गाडी बंगला घेणे ही प्रगती जरी असेल तरी पण ही प्रगती नाही, कारण जो माणूस चांगल्या स्वभावाने वागतो आणि चांगल्या दिशेला प्रयत्न करतो त्याला प्रगती म्हणतात. आपल्या आयुष्यात काही वेळा आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहो म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठेतरी जाऊन थांबवावं लागतं हे समजण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती आपली साथ देतोय तोपर्यंत, जोपर्यंत आपण चांगल्या दिशेने जात आहो. प्रत्येक व्यक्ती आपल्याला तेव्हा दुर्लक्ष करतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो किंवा वाईट चिंततो. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या सोबत कायम असतात. गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करायची व्यर्थ. तोची एक श्री स्वामी समर्थ, देईल प्रत्येक वेळेला आपली साथ. कुणाचे वाईट कधी चिंतायचे नाही, कुणाबद्दल कधीही द्वेष मनात निर्माण होऊ द्यायचा नाही. आपले काम आपण करत जायचे आणि योग्य दिशेला सतत प्रयत्नशील राहायचे. स्वामी म्हणतात, कर्म शब्द ठेवा आणि कर्म हे जर शुद्ध असतील तर चांगलंच होईल. आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करायला शिका. संकटांना तो व्यक्ती घाबरतो जो त्यांचा सामना करू शकत नाही. जो संकटांचा सामना करण्याची जिद्द ठेवतो त्याला कुठल्याच गोष्टीची कमी नसते. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसते. स्वामी नेहमी सांगतात, कायम तुमची साथ मी देत आहे, फक्त विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेही होत आहे. आपल्याला वाटतं स्वामी आपली साथ कधी देत नाहीत, पण असं नसतं. स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे. खूप संकटे असतील तुमच्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला आपले प्रयत्न करत राहा. आपल्या प्रयत्नाने सर्व गोष्टी शक्य व्हायला लागतील. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवता ती गोष्ट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. तुम्ही स्वामी नामावर जर विश्वास ठेवाल तर आयुष्यात अपार संकटांचा सामना करून तुम्हाला पुढे जाण्यासाठी ती गोष्ट मदत करेल. स्वामी नेहमीच बोलतात, मी कायम त्यांची साथ देत आहे, जे श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून असतात. अशक्य असं काहीही नाही, प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे आणि ती शक्य होत आहे. फक्त आपला स्वामीवरती पूर्ण विश्वास असावा. ठामपणे जर स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नसतं. संकटामध्ये मार्ग फक्त स्वामी दाखवतील. संकटामधून पुढे निघण्यासाठी सामना फक्त स्वामी करण्यास मदत करतील.
ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्यामधून स्वामी फक्त आपले मार्गदर्शन करतील. संकटांचा सामना केला तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतील. आज ही गोष्ट कदाचित आपण विचारही करू शकत नाही, ती आता स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नामावर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. जर तुमचा स्वामी समर्थ या नावावर विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज कधी पडणारच नाही. संकटामध्ये स्वामी आपली साथ देतात आणि आपल्याला प्रत्येक वेळेला मदतसुद्धा करतात. आपलं पण चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आपल्या आयुष्यात अपार संकट येतील आणि त्या संकटांचा जर आपण सामना करू शकेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतील. संकटे येऊ द्या अपार, फक्त स्वामी करतील पार. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात कधी हार मानू नका. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली कायम साथ देत आहेत. आपण जेव्हा जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून असतो तेव्हा तेव्हा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी ह्या नक्की होतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास तर ठेवून बघा. संकटांचा ज्या सामना करायचा आहे त्या सामना करा आणि पुढे जा, कारण प्रत्येक वेळेला ते तुम्हाला पुढे नेत आहेत. आपल्याला ज्या संकटांना घाबरतोय त्यांना घाबरण्याची गरज नाही. काळजी करणे सुद्धा सोडा, चिंता करणे टाळा आणि योग्य दिशेला पुढे जा. बरेच संकट येतील आयुष्यात, मात्र कधीही त्यांना घाबरू नका. स्वतःवरती जर तुमचा विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची साथ कायम देतोय जे माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की मिळते. अशक्य ते शक्य करतील स्वामी, कारण स्वामीसाठी अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक वेळेला जी गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे ती तर स्वामींसाठी शक्य आहे ना. मग काळजी करू नका. स्वामी नेहमी सांगतात, खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाच्या आवाजाला कधीही दाबू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा माणूस जो असतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. खरं समोर आल्यावर सत्य आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. ज्याबद्दल कधी आपण विचारही केला नाही ती गोष्ट सुद्धा स्वामी शक्य करतील. स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला संकटामधून बाहेर निघायला पर्याय नाही. आपल्याकडे एवढाच पर्याय आहे की स्वामी आपली साथ कायम देत आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांनी आपली साथ दिली आहे. संकटे कितीही मोठे का असेना, स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर मार्ग आपल्याला नक्की मिळतो. संकटांना घाबरणारा व्यक्ती आयुष्यात कधी पुढे जात नाही. संकटांचा सामना करणारा व्यक्ती बऱ्याच संकटांचा सामना करून खूप पुढे जातो. स्वामी बोलतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द व ताकद आहे. ती ताकद समोर आणण्यासाठी तुम्ही इतरांतर नका फिरू. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न करा, कारण तेच तुमच्यासाठी चांगले असणार. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि कायम देणार सुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवून तर बघा, स्वामी कायम तुमची मदत करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला देणार पण आहे. ज्याने श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवला आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मार्गदर्शन सुद्धा करतील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात मदतसुद्धा स्वामी करणार आहे आणि कायम स्वामी तुम्हाला साथ देऊन पुढे नेणार आहेत. आपला जर त्यांच्या नामावरती विश्वास असेल तर अशक्य कसेही कुठलीच गोष्ट नाही. स्वामी कायम म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा करत आहेत. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा आपला स्वामी नामावरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला मार्गदर्शन फक्त स्वामी आपली साथ देतात. स्वामींचे मार्गदर्शन प्रत्येकाला मिळत नाही,
ते प्रत्येकाला सुद्धा मिळू शकतं. फक्त स्वामीनामावर विश्वास आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. स्वामीनामावर जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर अशक्य असं काहीही नाही. आपण ज्यासाठी प्रयत्न करू ती गोष्ट आपल्याला नक्की मिळेल. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती विश्वास ठेवणे अनिवार्य आहे. गरजेचे आहे स्वामीवरती विश्वास ठेवणे, कारण ते आपली साथ कायम देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा मदतच मीच करणार आहे. आणि ज्याने स्वामीनामावरती विश्वास ठेवून पुढे चालण्यास प्रयत्न केला त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे अपार आहेत, तर संकटांचा सामना तर करा. प्रत्येक वेळेला मदत तुम्हाला स्वामी करतील. प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत आहेत. स्वामींनी नेहमी सांगितलंय, मी त्यांची साथ देणार जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बसतील, जे स्वामीवरती श्रद्धा ठेवतील आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतील. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपल्याला ज्या गोष्टी कधी शक्य वाटल्याच नव्हत्या त्यासुद्धा स्वामी आपल्याला शक्य करून देतील. फक्त स्वामीनामावरती पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझी भक्ती जर श्रद्धेने आणि विश्वासाने केली गेली तर मी त्यांची साथ कधी सोडत नाही, जे माझे नामस्मरण करतात. त्यामुळे स्वामीनामावरती विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. ज्यांचा स्वामीनामावरती विश्वास असतो त्यांना कधी काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. आपला जर श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आपली जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नाम घेतल्याने प्रत्येक वेळेला ते आपली मदत करत असतात. फक्त आपण त्यांना टाळायचे नाही. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे आणि प्रत्येकाला आयुष्यात त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण त्या संकटांचा सामना करणार नाही तर ते संकट आपल्याला पूर्णपणे मागे ओढेल. स्वामी सांगतात, काळजी करणे बंद करा. येत्या काही काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. आज ज्या संकटांचा सामना करत आहात ते संकट फार काळ तुमच्यासाठी संकट म्हणून राहणार नाही. ते संकटसुद्धा येत्या काही काळात दूर होईल. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण ज्या गोष्टी स्वतःहून करतो त्या तुम्हाला मिळायलाच हव्या अशा नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ, काही ना काही तथ्य, काही ना काही मोठं कारण असतं. उगाच देव कुणाला अशा घरी पाठवत नाही ज्या घरी त्याची खायची सुद्धा सोय होत नाही, कारण त्यात जिद्द असते आणि देवाला त्यावर विश्वास असतो की तो या घरात जाऊन खूप पुढे जाईल. प्रगतीचा मार्ग त्याच्यासाठी अशक्य नक्की असणार, पण तो स्वतःच्या मेहनतीने ती गोष्टसुद्धा शक्य करणार. त्याची मेहनत त्याला खूप पुढे घेऊन जात आहे. दिवसेंदिवस स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आयुष्यात पुढे सदैव तुम्हाला स्वामी हे नेत आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी अपार मिळतील. त्यांचा सामना केला तर प्रत्येक गोष्ट शक्यसुद्धा होईल. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहोत ज्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ दिली. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणे अत्यंत आवश्यक अथवा गरजेचे आहे. स्वामी बोलतात, काळजी करणे बंद करा. तुमच्या काळजी करण्याने कदाचित ती गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती होणार नाही. ती गोष्ट मिळवायची असेल अथवा करायची असेल तर काळजी नाही तर मेहनत लागणार आहे, हे निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही तथ्य हे नक्की असतं. प्रत्येक गोष्टीचा विचार हा करायला हवा. आपण ज्या गोष्टीचा विचार करू आणि ज्यासाठी मेहनत प्रयत्न करू ती गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नक्की मिळते. स्वामी बोलतात, प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन तुम्हाला मी करणार आहे. आज न उद्या तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येईल. तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. सर्व संकटांना तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करतील. आपण संकटांचा सामना केला तर पुढे जाण्यापासून आपल्याला नक्की बळ मिळतं. संकटे येतील लाख, संकटे येतील अपार. त्या संकटांचा सामना केला तरच ते होतील पार. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते आपली कायम साथ देतात.
आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा ते करत असतात. स्वामी म्हणतात, संकटे तुझ्या आयुष्यात जे आहेत तुला माघारी ओढण्यास मदत करतील, पण काळजी तू करू नको, कारण तुला कायम पुढे जाण्यासाठी मी स्वतः मदत करतोय. आज ज्या संकटांमध्ये तू अडकलाय त्या संकटात तुला मार्गदर्शन करण्याचे काम स्वतः स्वामी समर्थ करतायत. ब्रह्मांडाचे नायक आहेत, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेव, विश्वास ठेव स्वामी समर्थ वरती. या नावावरती ब्रह्मांड नायक स्वामी आहेत आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात, प्रत्येक संकटात, प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात स्वामी तुमचे मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, आणि प्रयत्न जर अपार असतील तर यश मिळवण्यासाठी अडचण नाही. संकटे तुझ्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणे तुझ्या हातात आहे. त्या संकटांचा सामना करून तू पुढे जाऊ इच्छित असशील तर यश तुला नक्की मिळेल. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतील आणि स्वामी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा करतील. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या कधी आपल्यासाठी अशक्य म्हणून नव्हत्याच. त्या गोष्टी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असतात. आपले जसे प्रयत्न असतील तशा त्या गोष्टी होत जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो. आपले प्रयत्न जर योग्य ठिकाणी असतील तर प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ नक्की देतील. आज जर स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन नक्की मिळतं. कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधी मिळत नाही. नम्रता आणि सद्गुणांनी जीवन सुंदर होते. जीवनाला एक नवीन मार्ग अथवा जीवनाला एक नवीन योग्य दिशा मिळते. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला तुझी साथ मी नक्की देत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वळणाला तुमची साथ सुद्धा मी देत आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत त्या संकटांचा सामना केला तरच तुम्ही पुढे जाल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी तुझी साथ देत आहे आणि प्रत्येकाला मी त्याची मदतसुद्धा करत असतो. जो माझ्या नामावरती विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने बसतो त्याला मी अथक प्रयत्नातसुद्धा मदत करतो. अशा अडचणीतसुद्धा ज्याला कोणी लक्षात घेत नाही तेव्हासुद्धा मी त्याची मदत करत असतो. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात घ्या, कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधी मिळत नसते आणि जर ते मिळाले तर ते यश जास्त काळ टिकत नसते. यश हे मिळवायचे असेल तर स्वतःच्या मेहनतीने, प्रयत्नाने आणि योग्य दिशेला केलेल्या मार्गदर्शनानेच मिळते. यश प्रत्येकाला मिळतं, फक्त मेहनत करण्याची प्रत्येकाची जिद्द आणि पराकाष्ठा असायला हवी. आपला जर स्वामीनामावर विश्वास असेल ना तर आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्यासुद्धा नक्की मिळायला लागतात. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. आज अपार संकटे आहेत तुमच्या आयुष्यात. कदाचित ते संकटे तुम्हाला मागे ओढतील. त्या संकटांचा सामना करा. संकटांना घाबरू नका, कारण ते तुम्हाला पुढे येण्यासाठी मदत करतात. ज्याबद्दल आपण फार विचार करतो ती गोष्ट कधी आपल्या मनाप्रमाणे होते का बघा. कधी काळी गोष्टी अशा होतात ज्याबद्दल विचार तर खूप करू शकतो, पण नेहमी ते आपल्या मनाप्रमाणे कधी होतच नसतात. आपल्या मनाप्रमाणे फक्त एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करणे. आपला जर स्वामीनामावरती विश्वास असेल तर आपल्या प्रयत्नांना स्वामी नक्की मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्याच्या अपार संकटात तुम्हाला मी साथ देणार. जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील तेव्हा मी तुम्हाला मदत करणार. कितीही अडथळे असू द्या आयुष्यात, कितीही संकटे असू द्या, त्या संकटाला प्रत्येक वेळेला मात देण्याची हिंमत ठेवा, कारण तुमच्या हिमतीलाच किंमत आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत हे करत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, आज मी तुमच्या प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या संकटाच्या समयी तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मी स्वतः करत आहे. त्यामुळे स्वामीनामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामीनामाला अंत नाही. स्वामी कृपा आपल्या सोबत आहे, त्या कृपेला सीमा नाही. स्वामी आपली साथ देत आहेत, तिला अंत तर नसतोच पण कधी संपत सुद्धा नसते.
स्वामी म्हणतात, तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला योग्य दिशेला साथ देऊन मार्गदर्शन करणारा मी आहे. अरे हो, मीच तो ब्रह्मांड नायक आहे, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत पुढे नेत असतो. आणि मीच आहे तो, जो तुमच्या संकट प्रत्येक वेळेला तुमच्यापासून दूर करतो. मीच आहे तो, जे संकटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतो. आता काळजी न करता विश्वास ठेवा, बाकी सर्व ठीक होईल.